कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। जयपूरमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होतं। जयपूरच्या शहीद स्मारक येथे हे आंदोलन पार पडत होतं। यावेळी अभिजित दिपके देखील या आंदोलनात सहभागी झाले होते आणि याच दरम्यान अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करण्यात आला। आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की आंदोलन सुरू असताना समर्थकांनी अभिजित दिपके यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं आणि याच गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीनं अभिजित दिपके यांच्या थेट कानशिलात लगावली आहे। अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। अभिजित दिपके यांच्यावर नेमका हल्ला का करण्यात आला, कशासाठी करण्यात आला, ही व्यक्ती नेमकी कोण आहे याबद्दल आता पोलीस चौकशी करत आहेत। त्यामुळे चौकशीतूनच या सगळ्याची माहिती आता समोर येईल। अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या हल्ल्यानंतर अभिजित दिपके यांनी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। अभी मुझ पर हाथ उठाया है, उसको छोड़ दो, उसको मारो मत, ये मेरी रिक्वेस्ट है। इन लोगों पर हमला करने दो, हम अपनी तरफ से हाथ नहीं उठाएंगे, हमें हाथ नहीं उठाना है। तो जो भी इंसान उसे जाने दो, उसे छोड़ दो, उसे कोई हाथ नहीं लगाएगा, हमें हाथ नहीं उठाना है। इसने मुझे मारा है, मैं और 10 बार मार खा लूंगा, लेकिन हमारी तरफ से कोई हाथ नहीं उठाएगा। जितने भी साथी है, शांति बनाए रखिए। हमें किसी पर भी हमला नहीं करना है। हम हमसे लेंगे, लेकिन हम किसी पर हाथ नहीं उठाएंगे। दरम्यान गेल्या आठवड्यातच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पुण्यात पार पडलं होतं आणि तिथूनच देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली। पुणे, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू नंतर आज जयपूरमध्ये हे आंदोलन पार पडलं आणि याच आंदोलनादरम्यान आज अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करण्यात आला। या सगळ्या प्रकारानंतर आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे आता अभिजित दिपके यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे। या सगळ्या प्रकारानंतर पोलीस नेमकी काय प्रतिक्रिया देतील, पोलिसांकडून अधिक काय माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।